नमस्कार. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये मी रोहित साळुंखे आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आता पाहूया ठळक घडामोडी. अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका व पालखी 25 नोव्हेंबरपासून परिक्रमा करत काल दिनांक 12 जानेवारी रोजी कोवाड मार्गे बेळगावातील हट्टीहोळ गल्लीत दाखल झाली. आज भाविकांच्या दर्शनासाठी या पादुका व पालखी शहापूर येथील श्री गाडगेबाबा महाराज भवन येथे ठेवण्यात आल्या होत्या. यावेळी श्री स्वामी समर्थ महाराज अन्नछत्र मंडळाच्या वतीने भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. जे भक्त अंध, अपंग, आजारी, वयोवृद्ध आहेत त्यांना अक्कलकोट इथे जाणे शक्य होत नाही. अशा भक्तांसाठी स्वामींचे दर्शन व्हावे, त्यांचा आशीर्वाद मिळावा यासाठी देवस्थान ट्रस्टच्या वतीने गेल्या 27 वर्षांपासून हा उपक्रम राबवण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. या पालखीचा मुक्काम पुढील 5 दिवस 17 जानेवारीपर्यंत बेळगावातील विविध नागरिकांच्या निवासस्थानी राहणार आहे. तर 18 जानेवारी रोजी पालखी प्रस्थान कारवी तालुका चंदगड येथे होणार आहे. चिकोडी तालुक्यातील मांजरी गावात राष्ट्रीय पक्षी असलेल्या तब्बल 9 मोरांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी समोर आली आहे. मोराच्या मांसासाठी मोरांना विषारी पदार्थ खाऊ घातल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृत मोरांना शवविच्छेदनासाठी पाठवले. या संदर्भात पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सुरू आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत कोंडुस्कर यांनी आज बेळगाव येथील खादरवाडी मराठी शाळेला भेट दिली. यावेळी शाळेतील बंद पडलेली विद्युत जोडणी पुन्हा सुरू करण्यास हेस्कॉम अधिकाऱ्यांना भाग पाडले. तसेच विद्यार्थ्यांना वेटीस धरणाऱ्या अधिकाऱ्यांना जाब विचारून सज्जड इशारा यावेळी देण्यात आला. शाळेचे बांधकाम बंद ठेवल्याने शाळेतील विद्यार्थी खुल्या जागेत एका झाडाखाली बसून शिक्षण घेत असत. याप्रमाणे शाळेचे बांधकाम बंद ठेवलेल्या ठेकेदारालाही याबद्दल जाब विचारून लवकरात लवकर काम चालू करण्याचा निर्वाणीचा इशारा देण्यात आला. शासनाकडून बांधकाम कामगारांना मिळणाऱ्या विविध सुविधा ठप्प झाल्याने संतप्त झालेल्या बांधकाम कामगारांनी शुक्रवारी आंदोलन छेडून कामगार खात्याला निवेदन सादर केले. बांधकाम कामगारांच्या मुलांची शिष्यवृत्ती, लग्न कार्यासाठी मिळणारा निधी, घरकुलासाठी मिळणारा निधी ठप्प झाला आहे. त्यामुळे बांधकाम कामगार अडचणीत आले आहेत. तातडीने शासकीय सुविधा लागू कराव्यात अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या सेवा केंद्राला पोलीस प्रशासनाने आज नोटीस बजावली आहे. सदर सेवा केंद्र हे 8 दिवसांकरिता बंद ठेवण्याचे आदेश आरोग्य अधिकारी महेश कोणी यांनी दिले आहे. बेळगाव शहरात महाराष्ट्र मुख्यमंत्री वैद्यकीय सेवा निधीमधून आरोग्य मदत मिळवण्यासाठी अर्ज संकलन केंद्रांना सुरुवात करण्यात आली होती. याचा पोटशूळ कन्नड संघटनांना उठल्याने कानडी संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निवेदन देत सदर योजना बंद करावी अशी तक्रार करण्यात आली होती. त्यावर जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी पोलिसांनी आरोग्य खात्याला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यावर प्रशासनाने ही कारवाई करत संबंधित कार्यालये 8 दिवस बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामुळे सीमा भागातून सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. अयोध्येतील राम मंदिराची सेवा करण्याची संधी बेळगावच्या भक्तांना मिळाली असून बेळगाव तालुक्यातील येळ्ळूर धामणे, अवचारट्टी, नंदगड या भागातील तरुण रामलल्लाच्या सेवेसाठी अयोध्येला रवाना होत आहेत. कृष्णा चतुर, दयानंद चतुर, नारायण चतुर, यल्लप्पा बस्तवाडकर, आनंद तुडवेकर, राजाराम पाटील, अमोल सांबरेकर, सुभाष बाळेकुंद्रे यांचा यामध्ये समावेश आहे. बेळगावच्या या भक्तांना प्रसाद वाटपाची संधी मिळाली आहे. अन्नोत्सवाला गेल्या 10 दिवसात बेळगावकरांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. आज शनिवार याला अपवाद नव्हता. आज विशेषतः या अन्नोत्सवामध्ये सुपर वुमन स्पर्धेची अंतिम फेरी आणि ग्रँड फिनाले भरवण्यात आले होते. बेळगावमधील 35 वयोगटावरील महिलांना त्यांच्या कलागुणांचे प्रदर्शन करण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. महिलांना खुले व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुपर वुमन स्पर्धेची प्राथमिक फेरी नुकतीच कॅम्प येथील मॅसोनिक हॉलमध्ये पार पडली. यावेळी एकूण 24 महिला स्पर्धकांनी भाग घेतला होता. यावेळी कुटुंबासाठी सामर्थ्य, परिश्रम आणि विविधतेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महिलांसाठी ही सौंदर्य स्पर्धा रोटरी क्लब ऑफ बेलगामतर्फे आयोजित करण्यात आली होती. भोगी आणि मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर बाजारात भाजीपाल्याची मागणी वाढली आहे. विशेषतः सोले, वांगी, वाटाणा, लाल भाजी, कांदापात आदी भाज्यांची विक्री अधिक प्रमाणात झाली. शनिवारी आठवडी बाजारानिमित्त भाजीपाला तेजीत आल्याचे दिसून आले. विशेषतः मागील आठवड्यात 30 रुपये किलो असणारी वांगी 80 रुपयांवर पोहोचली आहेत. मात्र भोगीच्या पार्श्वभूमीवर खरेदीला वेग आला होता.
प्रज्ञावंत, विचारवंत, प्रभावी राजनेता, कर्नाटकाचे सार्वजनिक बांधकाम व बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांना उपमुख्यमंत्रीपद देण्याची मागणी आज दलित संघटनेच्या महामंडळाने पक्षश्रेष्ठींना केली। बेळगाव शहरात बोलवण्यात आलेल्या आजच्या पत्रकार परिषदेत उपस्थित दलित नेत्यांनी याबाबत माहिती दिली। सामाजिक, राजनीतिक, आर्थिक, शैक्षणिक, क्रीडा व विकास क्षेत्रात सक्रिय असलेल्या मंत्री सतीश जारकिहोळी यांना उपमुख्यमंत्रीपद देण्याची मागणी करण्यात आली। याप्रसंगी दलित नेते मल्लेश चौगले, विनोद सोलापुरे व इतर नेते उपस्थित होते। बेळगावातील 11 सायकलपटूंनी आव्हानात्मक असलेली बेळगाव ते कन्याकुमारी सायकल मोहीम अवघ्या 8 दिवसात 1200 किलोमीटरहून अधिक अंतर पार करून पूर्ण केली। वेणुग्राम सायकलिंग क्लबच्या सायकलपटूंनी बेळगाव आणि कन्याकुमारी या दोन्ही ठिकाणी असलेल्या रामकृष्ण मिशन आश्रमाच्या पाठिंब्याने हा खडतर प्रवास सुरू केला होता। एकूण 1200 किलोमीटरपेक्षा जास्त अंतराचा बेळगाव ते कन्याकुमारी हा प्रवास सामान्य सायकल राईड नव्हता, तर या मोहिमेसाठी केवळ शारीरिक ताकदच नाही तर मानसिक बळही आवश्यक होते। 11 सायकल स्वारांच्या या गटाने ही मोहीम यशस्वीपणे पूर्ण करणे हे विजयाचे प्रतीक आहे, असे वेणुग्राम सायकलिंग क्लबच्या वतीने सांगण्यात आले। छत्रपती शिवाजीनगर बेळगाव येथे एका मिनी ट्रकवर झाड कोसळला, यामुळे मिनी ट्रकचे काचा फुटले। या घटनेची माहिती सामाजिक सेवक अवधूत तुडवेकर यांना देण्यात आली। तातडीने सिद्धार्थ शिर्के, पृथ्वीराज श्रेयकर, गिरीश सुंगार आणि अनिकेत काकतीकर यांच्या मदतीने त्यांनी झाडाची फांदी हटवून मिनी ट्रक मालकाची मदत केली। अयोध्या येथील राम मंदिराचे सोमवार दिनांक 22 रोजी उद्घाटन होणार आहे। त्यानंतर देशभरातील प्रवाशांसाठी मंदिर खुले केले जाणार असून यासाठी देशाच्या विविध भागातून स्पेशल एक्सप्रेस सोडल्या जाणार आहेत। बेळगावमधूनही अयोध्येसाठी फेब्रुवारी महिन्यात रेल्वे सोडणार असल्याची माहिती रेल्वे विभागाकडून उपलब्ध झाली आहे। विधान परिषद सदस्य आणि कर्नाटक सरकारचे दिल्ली विशेष प्रतिनिधी प्रकाश हुक्केरी यांनी चिकोडी शहरातील अरुंद रस्त्यावरील व्यापारी बांधवांची व नागरिकांची बैठक घेऊन रस्ता रुंदीकरणाबाबत चर्चा केली। भरपाई देण्यात येईल, पण रस्त्याच्या रुंदीकरणाला सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले। शेंडुरात गव्याकडून शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे, त्यामुळे डोंगर भागातील शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे। पावसाच्या दडीमुळे अधिक शेतकरी अडचणीत सापडला होता। त्यानंतर कमी पावसावर रब्बी हंगामही साधण्याचा प्रयत्न करीत असतानाच गव्यांचा कळपाने पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे। गव्यांच्या कळपाने धुडगूस घातला असून या गव्यांचा वन खात्याने बंदोबस्त करावा अशी मागणी येथील शेतकरी श्रीधर पाटील यांनी केली आहे। तसेच या डोंगराळ भागातील शेतीस कंपाऊंड करून वन खात्याने दिल्यास शेती पिकाचे नुकसान थांबेल, असे श्रीधर पाटील यांनी सांगितले। राज्य सरकारचे दिल्ली येथील विशेष प्रतिनिधी व विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी, आमदार गणेश हुक्केरी यांच्या प्रयत्नातून चिकोडी तालुक्यातील 26 प्राथमिक कृषी सहकारी संघांना गोदाम अर्थात गोडाऊन निर्मितीसाठी सहकार खाते, नाबार्ड व आमदार निधीतून 6.51 कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला आहे। त्या निधी मंजुरी पत्राचे वितरण एकसंबा येथे विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी यांच्या हस्ते करण्यात आले। शेती व्यवसायाला पूरक असणारी बैलगाडी दर्जेदार बनवण्याचे तंत्र संकेश्वरच्या कारिगरांकडे आहे। हे कारिगीर मोठ्या प्रमाणात लोखंडी बैलगाड्या तयार करून बैलगाड्यांची स्वतंत्र बाजारपेठ तयार केली होती। सुरुवातीला या व्यवसायाने तेजी गाठली, दरम्यान लाकडाचे दर वधारल्याने शेतकऱ्यांनी लोखंडी बैलगाडा खरेदी करण्यावर भर दिला। पण अलीकडच्या 5 वर्षात लोखंडी बैलगाड्यांचा मागणीत घट झाल्याने हा व्यवसाय गारठला आहे। परिणामी या व्यवसायावर अवलंबून असणारे हात आता इतर व्यवसायाकडे वळण्याचे चित्र पाहायला मिळत आहे। याबरोबरच हे बुलेटिन इथेच संपलं। ताज्या घडामोडींकरिता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।